हरित चंद्रपूर संकल्पनेअंतर्गत चंद्रपूर शहरातील सिव्हिल लाईन परिसरातल्या चांदा क्लब मैदान क्षेत्रात एका वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी पुलकित सिंग यांच्यासह चांदा क्लब पदाधिकारी व विविध क्षेत्रातील सेवाभावी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। यावेळी अधिकारी व मान्यवरांनी वृक्षारोपण करत आपला सहभाग नोंदवला। चंद्रपूर शहर व जिल्ह्यात वृक्षारोपण व त्यांची निगा अत्यंत महत्त्वाचं कार्य असून प्रत्येक क्षेत्रातील नागरिकांनी या कामाला स्वतःहून सहकार्य करावं असं आवाहन मान्यवरांनी या प्रसंगी केलं। आज चंदा क्लब द्वारा चंद्रपूर शहरात विविध जे संस्था आहे त्यांना सगळ्यांना एकत्रित करून वृक्ष लागवडचा मोठा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। त्याच्यासोबतच हा वृक्ष लागवड कार्यक्रम नंतर त्याला जे ट्री गार्ड आपण लावलेला आहे तो ट्री गार्ड पण यूज्ड प्लास्टिकने निर्माण झालेला आहे। मी चंदा क्लबचं खूप अभिनंदन करते की त्यांनी हे खूप चांगला कार्यक्रम आयोजित केलं। आपल्याला सर्वांना माहित आहे की पर्यावरणाला सुरक्षित ठेवणं किती गरजेचं आहे, हा प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी आपण प्रत्येकाने एक पाऊल जर उचललं तर नक्की याचा मोठा योगदान ओव्हरऑल होईल। थँक्यू। मान्सून काळात जास्तीत जास्त पेड़ लावून आणि जो आता सरकारचा जो ध्येय आहे यावर्षी जो 300 कोटीचा जो ध्येय घेतलेला आहे येणाऱ्या काळात त्यामध्ये सहभाग होऊन आमच्या पर्यावरणासाठी त्यांच्या योगदान देण्यासाठी मी त्यांनी सगळ्यांनी आवाहन करत आहे, जेणेकरून जो आमच्या येणाऱ्या काळात जो आमचा क्लायमेट चेंजचा मुद्दा आहे, जो एक दुष्परिणाम होत आहे आपल्या पृथ्वीवर, त्यांच्यामध्ये आमचा सहभाग राहील। आम्ही त्यांच्याचे एक इफेक्टिव्ह सोल्युशनसाठी आम्ही पुढे येऊ शकतात आणि यामध्ये सगळ्यांचे सहभागाची गोष्टी आहे। पर्यावरण संरक्षण हा सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे। त्यासाठी इंडिव्हिज्युअल पातळीवर जेवढे करणे शक्य आहे तेवढे केले पाहिजे। बिजली वाचवण्यापासून कचरा रोडवर न टाकण्यापासून झाड लावणे सगळे गोष्टी सगळ्यांची प्राथमिक जबाबदारी आहे। वाढते टेम्परेचर आणि पोल्युशनमध्ये हा गोष्टी सर्वांसाठी यशस्वी ठरणार आणि मी अपेक्षा करतो की हे इनिशिएटिव्हमध्ये सगळे लोक सहभाग होईल आणि आपापली जबाबदारी पाळेल।